शिवसेनेचा 58वा वर्धापन दिन आज ठाकरे आणि शिंदेंची शिवसेना स्वतंत्रपणे साजरा करणार आहेत आणि या वर्धापन दिनाच्या निमित्तानं शिवसेनेच्या दोन्ही गटांचे मोठे जंगी कार्यक्रम होणार आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेचा वर्धापन दिन माटुंगा इथल्या षण्मुखानंद सभागृहात होतोय, तर शिंदे गटाचा वर्धापन दिन सोहळा वरळीमधल्या NSCI डोम सभागृहात होणार आहे। आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचं बिगुल दोन्ही शिवसेना नेते या मेळाव्यामध्ये फुंकण्याची शक्यता आहे। ठाकरे गटाचा वर्धापन दिन सोहळा जो आहे तो षण्मुखानंद हॉलमध्ये होतोय आणि याच संदर्भात तयारी नेमकी कशी आहे, नियोजन नेमकं कसं करण्यात आलेलं आहे याविषयीची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी वेदांत नेब सध्या आपल्या सोबत आहेत। वेदांत, षण्मुखानंद हॉलमध्ये आज ठाकरे गटाचा वर्धापन दिन सोहळा होणार आहे, मोठा जंगी कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। तयारी नेमकी कशी आहे, नियोजन नेमकं कसं करण्यात आलेलं आहे, काय सांगता येईल याबद्दल? अजिंक्य, शिवसेनेतल्या ऐतिहासिक पक्षफुटीनंतर ही दुसरी वेळ आहे ज्यामध्ये शिवसेना, शिंदे गट आणि ठाकरे गट हे दोन वेगवेगळे वर्धापन दिन साजरे करताना आपल्याला पाहायला मिळतात। आणि षण्मुखानंद सभागृहाबाहेर दोन्ही बाजूने आपण बघतोय शिवसेनेचे झेंडे तर लागलेलेच आहेत, शिवाय पोस्टर सुद्धा लावण्यात आलेले आहेत आणि अगदी असंच चित्र आपल्याला वरळी डोम मध्ये सुद्धा पाहायला मिळतंय। त्यामुळे एक प्रकारे शक्ती प्रदर्शन दोन्ही गटाकडनं केलं जाणार आहे, दोन्ही पक्षाकडनं केलं जाणार आहे, कारण लोकसभा निवडणुकीचा निकाल नुकताच लागलेला आहे। दोन्ही बाजूनी जर आपण बघितलं, शिवसेना ठाकरे गटाचे 9 खासदार निवडून आलेले आहेत, त्यामुळे ठाकरेंच्या बाजूनी पक्षाचं चिन्ह नव्हतं, नाव त्यांना शिवसेनेचं नव्हतं, असं असताना सुद्धा 9 खासदार निवडून आले। त्यामुळे एक प्रकारे उत्साहाचं वातावरण हे शिवसेना ठाकरे गटामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि आता हेच उत्साह कायम ठेवण्यासाठी किंवा द्विगुणित करण्यासाठी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सुद्धा आपल्या कार्यकर्त्यांना, शिवसैनिकांना सूचना उद्धव ठाकरे आजच्या भाषणात देतील। तर दुसरीकडे शिंदे गट, शिवसेनेचे सुद्धा म्हणजे शिवसेना शिंदे गटात सुद्धा मोठी तयारी करण्यात आली आहे। 7 खासदार त्यांचे निवडून आलेले आहेत, त्यामुळे स्ट्राईक रेट जर बघितला महायुतीतला तर शिंदेंचा स्ट्राईक रेट हा चांगला आहे, त्यामुळे असाच स्ट्राईक रेट किंवा त्यापेक्षा अधिक चांगला विजय आपल्याला विधानसभेत मिळावा यासाठी सुद्धा एकनाथ शिंदे हे या वर्धापन दिनाच्या निमित्तानं सूचना आपल्या शिवसैनिकांना करतील। त्यामुळे दोन्ही बाजूंनी खासदार असतील, नवनिर्वाचित खासदारांचं स्वागत आणि अभिनंदन केलं जाईल, त्यांचा सत्कार दोन्ही बाजूंकडनं केला जाईल। शिवाय आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सुद्धा एक रणनीती आखली जाणार आहे, एक रणशिंग फुंकलं जाणार आहे आणि उत्साह वाढवण्यासाठी एकनाथ शिंदे असतील किंवा उद्धव ठाकरे असतील हे आपल्या भाषणाद्वारे एक प्रकारे गुरुमंत्र देतील किंवा पुढच्या सूचना आपल्या शिवसैनिकांना देतील। ठीक आहे वेदांत, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। या संदर्भातल्या अपडेट्स तुमच्याकडनं घेतच राहू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।